दादा, आपल्या मतदारसंघातील वरखेडे प्रकल्पासाठी 250 कोटीचा निधी मंजूर झालाय. काय नेमकी माहिती? नाही, खरं तर मी ह्या 5 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की राजकीय लोक कमिटमेंट व्हर्सेस परफॉर्मन्स ह्या गोष्टींचा बऱ्याचदा अडचणी येताना आपण पाहतो. पण मी माझ्या पूर्ण विधानसभेमध्ये मी हे करेल ते करेल असं कधीही सांगितलं नाही. माझा वचननामा जाहीरनामाही सादर केला नाही. कृतीतून काम करायचं ठरवलं आहे. वरखेडे लोंढ्याचं मी आता पुनर्वसन करून पहिल्याच 8 महिन्यात ऑगस्टपर्यंत 7 गावांना आम्ही शेतीला पाणी देतो आहे. पुढच्या 18 महिन्यात पुढची राहिलेली सगळी गावं करायचं असं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. वेळेच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. शासनाकडनं पैशांची कमी पडायला नको यासाठी त्याची तरतूद करून ठेवून त्या सगळ्या कामांना स्पीड गती द्यायचं हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. या 250 कोटीच्या याच्यातून पुनर्वसन गावाचं आणि PDNचं काम लवकरात लवकर आम्ही पुढे नेऊन ऑगस्टपर्यंत साधारणतः 7 गावांना पाणी द्यायचं आमचं शेताला द्यायचं चाललंय. जिल्ह्यातला माझ्या मते कार्यान्वित होणारा हा पहिलाच प्रकल्प असेल एवढा लवकर. नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर एवढा मोठा निधी मंजूर झाल्याचे पहिलंच उदाहरण आहे मला असं वाटतं. हा म्हणजे मी गिरीश भाऊंना, देवेंद्रजींना, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हाही विषय बोललो होतो की निधीच्या संदर्भात तुम्हाला जास्तीत जास्त मला हा प्रकल्प आणि इतरही प्रकल्पांना पैसे द्यावे लागतील. गिरीश भाऊंनी आणि देवेंद्रजींनी मला निधीच्या संदर्भात तुला कमी पडणार नाही असंही आश्वासन दिलं आहे आणि त्यांनी चाळीसगावला येऊन तसं जाहीरपणे सांगितलंही होतं. त्याच्यामुळे निधी ह्या विषयावर जास्तीत जास्त मी वैयक्तिक पाठपुरावा करून राहिलेले सगळे प्रकल्प म्हणजे अगदी माझ्याकडची सगळी कामांना आता गती मिळाली आहे. आम्ही ते कॅनलची कामं चालू केली आहेत, गावातली शहरातली रस्त्यांची कामं चालू केली, ब्रिजेसची कामं चालू केली, ग्रामीण भागातली ग्रामविकासची रस्त्यांची कामं आम्ही चालू करतो आहे. म्हणजे ह्या 5 वर्षात एक चांगलं सकारात्मक चित्र बदलवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत. तुम्ही जाहीरनाम्यामध्ये असं आश्वासन दिलं होतं की 40 गावामध्ये MIDC डेव्हलपमेंट करून जाहीरनाम्यात म्हणजे इलेक्शन नंतर मी सांगितलं MIDCच्या संदर्भात मी जर बोललो असेल तर लोक बोलून 2 वर्ष त्यांना आठवणही राहत नाही की आपण काय बोललो. म्हणजे आमच्या मागच्या लोकप्रतिनिधींचे अनुभव आम्हाला तसेच आहे. मी त्या संदर्भात इंडस्ट्रीच्या डायरेक्टरांशीही भेटलो. उद्योग आणण्याच्या संदर्भात माझी प्रथमदर्शी चर्चाही झाली. MIDCला किती जागा शिल्लक आहेत, कुठल्या कुठल्या उद्योजकांना आणायचं, पण मी या 5 वर्षाच्या आत तिथं उद्योजक कारवाई करेल हे निश्चित आहे. मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला स्थान मिळेल असं अमित शहाने भाषणामध्ये सांगितलेलं होतं. अमित भाई असं कधीही बोलले नाही की मला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. बडा आदमी बनाना आहे. आता आमदार केल्यानंतर बडा आदमी तो बनी गया. पार्टी आहे, संघटना आहे, अनेक कामं आहे. मंत्री म्हणजेच काय मोठं होणं आहे का? भारतीय जनता पार्टीच्या संघटनात काम करू, तिथं काहीतरी आपण पक्षाला न्याय देऊ. पक्षाने आपल्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2दा आमदार केलं, संधी दिली, याच्यापेक्षा काय मोठं केलं पाहिजे? मी फार ज्याला म्हणतो की सदुष्ट माणूस आहे. पक्षावर माझं नितांत असं प्रेम आहे. पक्षासाठी मी काही दिलं पाहिजे. पक्षाने मला खूप काही दिलं आहे. मला आता काही नको.